भोजपुरी भाषेचे सर्वात मोठे कलाकार हिरो हे सचिन पिळगावकर आहेत। ते मराठी आहेत। नदिया के पार सारखा हिट कुठलाही भोजपुरी पिक्चर आजपर्यंत आला नाही। आपण आपल्या परिवारासोबत नदिया के पार आजही बघू शकता। त्याच मूवीवरती अनेक सिनेमे तयार झाले आणि म्हणून तेव्हा जर मराठी भाषेवर वाद नव्हता तर आज सुद्धा मराठी भाषेबद्दल कुठलाही वाद नाही। आम्ही एक आहोत। मराठीचा पण सन्मान केला पाहिजे, हिंदीचा पण सन्मान केला पाहिजे। कुठल्याही भाषेबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे। कोण काय बोललं याच्यावर मी भाष्य करत नाही, पण काही लोक महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आली आहे म्हणून भाषेवरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। हिंदू मतांचं विभाजन कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहेत। मला पूर्ण विश्वास आहे की 1 वर्षापासून असे प्रयत्न सुरू होऊन सुद्धा आग लागली नाही, यापुढे पण आग लागणार नाही। महाराष्ट्राची जनता ही देवेंद्रजींच्या सोबत आहे, मोदीजींच्या सोबत आहे, विकासासोबत आहे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला पूर्ण बहुमत भेटेल याबद्दल आम्हाला विश्वास आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ज्याप्रमाणे पराभव झाला त्यामुळे विरोधी दल हतबल आहेत, हताश आहेत आणि हिंदू मतांचं विभाजन झाल्याशिवाय ते निवडून येत नाही असं त्यांचं मत झालंय आणि त्यामुळे कुठे जातीवरून कुठे भाषेवरून हिंदू समाजामध्ये वोटाचं डिव्हिजन व्हावा या दृष्टीने प्रयास सुरू आहे, पण असं होणार नाही। हे सगळे प्रयत्न विफल असणार असंच मला विश्वास आहे। महाभारतात जे भगवान श्रीकृष्णाला शिष्टाई जमली नाही आणि कौरव आणि पांडव सुद्धा एकत्र त्यावेळी झाले नाही, आज त्याच महाराष्ट्रात त्याच देशात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे 2 भाऊ एकत्र आले आहेत। त्याचा आम्हाला अभिमान आहे, याची स्वीकारोक्ती त्यांनीच दिली आहे आणि म्हणून या महाराष्ट्राचा सर्वात उत्तम नेतृत्व कोण असेल ज्याच्यावरती जनतेचा विश्वास आहे तर तो नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या नेतृत्वात महायुतीला विजय भेटणारच।